उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा खरं म्हटलं तर आपण हलका आहार घ्यायला पाहिजे. उपवास म्हणजे लघु आहार लंघन हे त्या दिवशी करणं गरजेचं आहे. की आपण त्या दिवशी जर जड अशी साबुदाण्याची खिचडीच पहिले खाल्ली, विषयच संपला. कारण आपली भूकच मरते, अग्निमंद होतो. पण 100 पैकी 90 घरांमध्ये पहिल्यांदा खिचडीच बनते, कारण ते सेफेस्ट फूड आहे ना, की आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि चविष्ट आहे. साबुदाण्याची खिचडी आपण म्हटलं तर ज्यांना त्रास आहे, म्हणजे आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो ना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. तर पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्यांनी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये शेंगदाणा न घालता खोबरं घालायचं की त्याचा पित्त प्रकोप होणार नाही. आता कफ प्रकोप असलेली व्यक्ती आहे, तिने साबुदाणा जास्त वेळ भिजवून ठेवायचा आणि मग त्याची खिचडी करायची, म्हणजे ती तडतडणार नाही. त्याच्यावर थोडासा दुधाचा हपका मारायचा, म्हणजे ती मऊ होईल, म्हणजे तो पचायला सोपा करण्याचे प्रयत्न आपण करायचे.